कुठून असं आहे का? जाऊ आता आपण डिअर कोण जय मल्हार. तर गाईज आधी पण कामातच असतात त्यांना लयच बिजी माणसं आहेत, लयच बिजी माणसं आहेत गाईज. कुठं का गाण बाने तर गाईज नाही बरोबर आहे गाईज. सगळ्या गाड्या फॉर्च्युनर बिर्च्युनर सगळ्या इनोवा बिनोवा गाईज बघू शकतात. समोर जायला लागल्या तर कोणता तरी येते करा साहेब, फक्त तेवढं थोडस ऍडजस्ट. एकच मिनिट ऐक. एक श्री संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ पहिलं डोळे टाकून अक्षरशः पहिल्यांदा बघ. किती गडबडी दर्शन झाले, 2 मिनिटाचे दर्शन झाले पण लय भारी वाटलं. आई शपथ धडधडत झालं. तर ठीक आहे, स्वागत आहे तुमचं परत एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज तुम्हाला आज म्हणजे 2 दिवसाचा ब्लॉग कालचा आणि आजचा मिळून आज मी एक ब्लॉग बनवतोय. तर गाईज तुम्ही बघितलं होतं काल आपण इथं रावड्या वगैरे टाकलेल्या होत्या. तर आता सकाळी सगळं काढून वगैरे घेतलेलं आहे. तर लोकांचे नाश्ते वगैरे पण झालेले, तर आरती वगैरे पण चालू आहे तिथं. तर आता लोक जायची तयारी वगैरे करतात. आज जरा जास्त रन आहे वाटतं. म्हणजे हे 5 आणि 7 असं 5 आणि 7 11 किलोमीटर 12-13 किलोमीटरचा आज रन राहील नाही का त्यांचा. तर मग आता ते नाश्ता वगैरे तर त्यांची सगळ्यांची झालेले येतं. आता चहा वगैरे घेऊन आरती वगैरे करून आता ते निघतील आता पुढच्या वाटचाली. तर बघू अजून काय काय भेटतंय आपल्या बघायला काय नाही वगैरे, आपण एक्सप्लोअर करू अजून गोष्टी. तर गाईज आता मी आज ऐकलं असं त्या आपण ते काल पत्र वगैरे टाकले होते ते मामाला वगैरे लय लागलं. होय मामा मामा कुठं लागलं हो? अरे बापरे लय लागलं का? दवाखान्यात जायचं का? जाऊ ना. आता आपण काय करू, जाता जाता एक इंजेक्शन घेऊ ते धनुर्वादाचं. लोखंड लागलंय का? बघू शकता गाईज. दाखवा वरून म्हणजे असं नॉर्मल. कुठं असं इथून लागलंय का कुठून? असं आहे का? जाऊ आता आपण. तुम्ही गाडीतच येणार असता ना आमच्या सोबत? पायी जमतंय चला जाऊ आपण. मग आता इथं हे एकदा आवरलं का यांचं मग आपण निघू आता. करी वगैरे जायला लागले तर जुन्या मंदिराला चाललात ना जेजुरीच्या. तर जुन्या मंदिर कुठे आहे? ते समोरचं डोंगर आहे का तिथं आहे का मंदिर? आणि नवीन मंदिर आहे ते इकडे आहे का? हा दोन्हीला. आज मग किती टोटल रन किती आपला किती चालायचं आज? 10-15 किलोमीटर आहे. 10-15 किलोमीटर आहे का? 15 ते 20 किलोमीटर. 15 ते 20 किलोमीटर आहे का आज? तर गाईज आता आपले जाते तर आता हे वारकरी. आता नाश्ता वगैरे झाला का तुमचा? पोटभर झालं ना? काय टेन्शन नाही. ओके हो जमतंय. रामकृष्ण परत एकदा एअरकोड जय मल्हार. तर गाईज आता जायला लागले तर आता आपण पण आवरून घेऊ. आता आपण फ्रेश वगैरे व्हायला गेलो तर आता आपण फ्रेश वगैरे पण झालेलो आहे. तर आपली आंघोळ वगैरे पण आता करायची आपल्याला. आता नाश्ते वगैरे पण झालेले आहेत बघू शकतात. आता हे जायला लागले तिथून नाही का गाईज. आता स्वयंपाक वगैरे आवरलेला आहे. हा घ्यायचं का? तर गाईज आता हे स्वयंपाकाचं सामान सगळं ह्या गाडीत वगैरे चालू आहे. आता पॅकिंग वगैरे करायला लगेच दुसऱ्या जागेवर जायचं आपल्याला. तिथं आता दुसऱ्या जागेवर जाऊन तयारी वगैरे करायला लागेल. असंच आपल्याला तिकडं जाऊन पण असंच विचारायला लागेल. तर मदन भाऊ पण आपले उठलेले आहेत. मदन भाऊची आवरावरी चालू आहे जरा. मदन भाऊ कधीच रिकामे नसतात गाईज, तुम्हाला माहिती असेल. मदन भाऊ कधीच असं म्हणजे थोडं सुद्धा रिकामे नसतात. होय मदन भाऊ असतात रिकामे? मदन भाऊ रिकामे असतात कधी नाही, सारखं कधी पण कामातच असतात का नाही. लयच बिजी माणसं आहेत, लयच बिजी माणसं आहेत गाईज. तर काकू आरतीला वगैरे थांबलेला आहे. अजून आरती चालूच आहे, अजून झालीच नाही गाईज. आरती होईन आता 5-10 गाईज. आता आपला आता इथून कुठं मुक्काम आहे आपला? बरं किती किलोमीटर आहे इथून? 8 किलोमीटर आहे का? तर गाईज आता इथून दुपारचा ठेपण आहे डायरेक्ट संध्याकाळी. तर गाईज आता इथून डायरेक्ट आता आम्ही हलणार आहेत बरडला. तर आता ह्या गाड्या वगैरे कोणत्या गाड्या जाणार आहेत? सगळ्याच एक सोबतच हलणार आहेत का आता? तर गाईज आता सगळ्या ह्या गाड्या एक सोबतच हलणार आहेत. ह्या गाडीत लोकांचे सामान वगैरे आहेत. ह्या गाडीत आपलं जेवणाचं वगैरे सामान असतंय आणि स्वयंपाकाचं सामान त्या टेम्पोत आहे. तर त्याच्यामुळे टेन्शनच नाही. आणि तिकडे आपले कुलकर्णी साहेब ते थांबलेले तर तिकडूनच हात करायला लागले. तर आता आरती वगैरे पण झाली आता नाही का सगळी.
आता आरती वगैरे घेऊ आपण. माझी आंघोळ पण राहिली. आणि तुम्ही दर्शनाला गेले का नाही? दर्शनाला वापस यायचं आपलं. तर ठेप्याला जाऊन पुन्हा वापस. तर गाईज मग 100% मग आपण आता समोर जाऊ ठेप्याला आणि मग पुन्हा वापस येऊ ह्यांच्यासोबत आणि दोन्ही मंदिर करू. हा दोन्ही मंदिर. हे जुनं पण आणि नवीन पण. तर गाईज दोन्हीचा पण ब्लॉग तुम्हाला बघायला भेटेल आज. आणि आजचा ब्लॉग जरा जास्त मोठा बनवतो मी, तर नक्की बघा तुम्ही 100% आणि लाईक करा आणि फॉलो करा. मामा काय होले मामा? हा एकदा हा तुकाराम द्या ना बा माऊली तुकाराम. तर ह्या आपल्या मावशी पण आता लयच मस्त कीर्तन करू लागल्या. तर गाईज आता आपण आवरू. माऊलीने आज गंध नाही लावला. गंध लावा ना सगळ्याला. आहे का आपलं कुठे? रामकृष्ण हरी. तर काय तुम्हाला माहिती आहे हे साहेब हे नागपूरहून आले तर आपल्यासोबत वारी करायला. स्पेशली नागपूरहून आलेत आणि आपल्या वस्तादची आंघोळ वगैरे पण झालेली आहे. आपले आचारी यांची आंघोळ झालेली आहे. काय जाता चला आपण पण आरती घेऊया दोन्ही हाताने. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चला विठ्ठलाच्या दारी. होय रामकृष्ण हरी चला विठ्ठलाच्या दारी. ते नाही तर काय म्हणत होते ते रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. यंदा तुतारी नाही, अजित दादाची घडी वाजवा. शरद पवारची पण घडी नाही, अजित दादाची घडी. घेतलं नाही आरतीचं. आज आमची आरती आत्याने केली. होय आत्या आरती केली तुम्ही? झाली का? मग आता काय आता हालायचं आता जायचं आपल्या पुढच्या गावाला वाल्याला ना. तर काय जाता हे बघा ही दिंडी पण निघली आपली आता दमादमाने. आता सगळं वाल्याला जाऊन स्वयंपाक ते जेवण करायचे. जमतंय 100%. तर काय जाता आपण जाऊया. तर काय आता भट्टा वगैरे टाकलाय, प्लेटा वगैरे टाकल्यात, कढई बिडई तर सगळं टाकलंय आता आपलं. हिच्यावर टाका भट्ट्यावर टाका म्हणायला त्या. गॅसच्या टाक्या वगैरे सगळं आवरून आपण गाय जाता हा जावत लागत. गाय आज बघू शकता इथं हे जिलेबीसाठी प्रिपरेशन आधीच करून ठेवलेलं आहे. तर आज काय मेनू? जिलेबी भजन खिचडी. ओके असं आहे का? वाला. तर गाईज आज 3 आयटम आहेत. तर बघू शकता त्याचं आधीच प्रिपरेशन करून रात्रीच करून ठेवलं होतं का हे. तर आता हे ठेवू आपण आता आतमध्ये. भाऊ हात हलवा लवकर उरपाना लवकर. हे असं कम करायला लागले तुम्ही. लय दमा दिमशे काम करायला लागले वा. हे पगार भेटली नाही का आज? तर गाय मदन भाऊची पगार भेटली नाही. अण्णाला सांगायला लागेल पगार करा म्हणून. होय हा अण्णाला मला लागेल मदन भाऊची पगार करा म्हणून. हात हलाय नाहीत लवकर त्याच्यामुळं. हा पगार केल्यावर हात हलत आहेत का लवकर? बघू शकता एकदा हा. तर गाईज आमचे बघा ड्रायव्हर साहेब आता मस्त पोंग्या आलाराम आहे. वा चला लवकर चला. म्हणजे ते गाईज आमचं ते बोलवण्याचं काय ते अलाराम आहे का? म्हणजे तवाच मग येतात का माणसं लगेच. चला गाईज बसा लवकर बसा. कोण राहिलं ह्या गाडीत बसायचं? अजून बसायचं. तर गाईज ह्या गाडीत आता सगळं सामान वगैरे पॅक केलंय आपले मामाने. हा काय करायचंय? पत्रा आहे मागाशीच पत्रा लागला एक जणाला. कोणतं ह्योच पत्रा लागला काय? अरा दमाने काम करा फक्त. तर गाईज हे बघू शकता हेच इथला पत्रा होता तेच मामाला लागला काम करता. ह्यांना पण तेच म्हणून लागलो दमाने काम करा हाताला लागू वगैरे नाही म्हणून. काय जाता हे बघा हे ताडपत्रीचं सिस्टीम भारी केलंय. हा आणि तिथंच ह्यालाच असं इथं हे करून इकडे एक साईडला आणि त्या साईडला एक बांधून टाकलं का ओके कार्यक्रम होतं. इथं थोडं असं खाली जरी सोडलं हा एवढं जरी सोडलं तरी जमतंय असं. हा हो कसं जमतंय ह्याला जरी बांधल्याला जमतंय. हे वायर काढायचं का ह्यालाच बांधायचं का वायर कशाचं हे पण. तर काय आता बांधून घेऊ लवकर आता आवरायचं आता पुढच्या स्टॉपला जायचंय. आता हे काय रस्सी आणली मदन भाऊ ना? हो काय आता लेडीज पण बसून घ्यायला लागल्या त्या दमा गाडीत. आता सगळं आता हे इकडं बांधणं चालू आहे. इकडं बांधणं वगैरे झालं की आता आपण निघू. आता इथं सगळं बघा काहीच कसं झालंय सुमसाम. काल एवढं मस्त सगळं
रावट्या वगैरे ठोकून वगैरे सगळं चांगलं केलं तर काय बघू शकता. मग आम्हाला इथं चिमटा बसला राव. अरे लय निबर झाले नाही इथं. चिमटा बसला हा लय भारी दिसायला एकदम. क्वालिटी बघा ना, थांबा तुम्हाला दाखवतो क्वालिटी कशी दिसते. मी बघा कसं दिसायला इथं असं. नाही दवाखान्यात त्यांना इंजेक्शन लावा लागेल म्हणलंय ना. मग आम्हाला पत्रा लागला त्यांना. पत्रा लागला. पुढे जाऊन हे काय करतो काम असतात चालता एक टेटीचं इंजेक्शन दिलं का होऊन जाते का. रॅम पंचायत टाकायचा त्याला इकडून न्या. आम्ही वरून जातो समोर येऊ द्या. तुमच्या मागाने होऊन त्याला. अहो इकडं बघा हे ड्राम टाकून तिथं येते आणि तिथं कॉर्नरला थांबतो आम्ही. सगळ्या गाड्या तिथं थांबतो. तर गाईज बघितली तुम्ही कशी गडबड असती, कसं असतंय नियोजन. सगळं दिंडी सांभाळणं म्हणजे काय सोपं नाही ना. सोपं आहे का. हा एवढे माणसं वागवायचे न्यायचे सगळं नियोजन करायचं त्यांचं. हा हो इकडे या मामा. काय आता निघालेले आहे तर चला. कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम. कॉर्नरला करून उभा. तर गाय जात सगळे आपले बघा माणसं बसलेले आहेत. राम राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पोच खेप्यावर पोचा आता डायरेक्ट. हा मी येतो मागून त्यांच्या. हा हो घेतला ना त्यांना. हा काल तरी लय खाली त्यांना. सकाळी तरीच निघले त्यांची. माझ्याकडे कुठे. अरे हा आहे ना मम्मीकडे असं घेऊन देतो. हो तुमची वालीच पिन आहे ती. एकच पिन आहे माझ्याकडे ती. काही नाही आपल्याकडे. हा तेच म्हणलं. तर आता लवकर यांगा चला लवकर. हो चला हा. तर काय आता एक गाडीत आपली झाली रेडी आता निघायला. टंग 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 टंग. तर आता आपले चालू इथं बसायला सगळे. ही एक गाडी गाय बघू शकतात. ओ माय गॉड कसले भारी दिसायला. तर आता सगळ्या एका माग एक आज. तर अण्णा पण बसलेले आहे तर समोर आता आपले. चला रामकृष्ण हरी. चला कोण राहिले का बसायचं. चला रामकृष्ण हरी. चला सही गेल्यावर जमते. तर काय आता चला आपण पण बसून घेऊया आता. चला बसा बरं लवकर. चला हा एवढा धरा फोन धरा असाच थोडं सरका. येऊन द्या मला. आता बघ खाली काय केलं. शूटिंग हे असं आहे तुमचं. अवघड बसू का नाही बसू झालंय आम्हाला. हे असं आहे तुमचं बे टाइम. सगळं बे टाइमच नाही आमचं. सगळं टायमिंग ओके. मी म्हटलं जरा शूट घ्यावं म्हणून त्याच्यामुळे थांबलो होतो. आलेल्या रस्त्याने जाऊ ज्या रस्त्याने आलो तर गाईज बघा हे दोन गाड्या थांबल्यात आता आपल्या. त्यांना जाऊन द्या चला. तर ही एक निघली आता गाईज गाडी. नारळ फुटला हा. कमून असं माग लागतात पप्पा गिरमाळ्यावानी. त्यांना काय उठतो का गाण बाने. तर गाईज बघा किती म्हणते. नाही बरोबर आहे. शिवाय खाल्ल्याशिवाय आपल्याला ते हेच होत नाही. जमतच नाही. रोज शिवाय उठायचं आंघोळ करायचं. तर गाईज मला 3 टाइम शिवाय लागतात. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. मग आपला खुराक भरते. जसा पहिलवानाचा खुराक असते काजू बदाम तसा आपला खुराक आहे 3 टाइम शिवाय. तर गाईज आता आपल्या गाड्या सगळ्या बघा सगळ्या गाड्या लागल्यात आता हायवेला. तर आता आपली पण लागली आता हायवेला. गाईज गाडी आता टेन्शन नाही. आता स्टॉप कुठे आहे आपला. वाल्याला. तर गाईज आता आपला स्टॉप आहे वाल्याला. आता बघू शकतात तुम्ही सगळे वारकरी चालले तर रस्त्यानंच बघू शकता. आपल्या मागं पालखी आहे या. तर ही पालखी निघाली आता.
तर गाईज आता ह्यांचा पण स्टॉप तिकडेच असं ना, आता सगळ्यांचा स्टॉप तिकडेच असणार आहे. तर त्याच्यामुळे आता काय आता ही आपली गाडी आली, दुसरी गाडी आली गाईज बघा, दुसऱ्या रस्त्याने आली. गाईज बघू शकता तर कसा गाड्याचा आहे की. तर गाईज सगळ्या गाड्या फॉर्च्युनर बिर्च्युनर सगळ्या इनोवा गाईज बघू शकता समोर जायला लागल्या तर कोणता तरी येते बघू शकतात गाईज एका मागे एक गाड्या कशा निघायल्यात त्यांच्या समोर गेल्यात काही अर्ध्या गाड्या बघू शकता. बघा कशा निसतात तापा गाड्याचा ध्यानाचे अजून एक और बापरे काय मिळेल. तर गाईज आता आपण जेजुरीच्या आता बाहेर निघायला होतं. तर बघू शकता जेजुरीचं बस स्टँडचं काम पण वगैरे चालू आहे. या हे बस स्टँडचं आहे आणि आता हे उताराने खाली खाली आता जेजुरी या विश्रांती हा घ्या आराम करा. आता पुन्हा लय काम करायचे पुन्हा अजून. आता इकडे बघा वारकरी आपले हे चालले तर सगळे गाईज आपल्या माजलगावचे ते हे पण दिसले मला पोलीस बॉय संघटनाचे अध्यक्ष राहुल भैया का काहीतरी नाव आहे त्यांचं ते आता इथं जेजुरी मध्ये ते पण दिसले आपल्याला. गाईज तुम्ही असं बघू शकता जेजुरीचा भव्य दिव्य दिंडी सोहळा कसे वारकरी आपले सगळे चालले तर एकदम काय पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा नाही का म्हणजे पंढरपूरच्या वारीचा एकदम भारी वाटायला लागले असं एवढं बघून. तरी मी पायी वारी नाही करायला लागलो. पुढच्या वर्षी 100% करू आपण पायी वारी करू पुढच्या वर्षी 100%. तर गाईज बघू शकतात आपल्याला अक्षरशः पुण्याहून निघलो होतो सगळी पण निघलो होतो आपल्याला माऊली महाराजांची दिंडी दिसली नाही. तर ही बघा गाईज माऊली महाराजांची दिंडी आता होई शपथ मला उतरून गाईज असं दर्शन घेऊ वाटेल पण काय करावं आता. तर गाईज बघू शकतात बैल वगैरे पण कसले तर माऊली महाराजांचे बैल हे बघा पोलीस प्रशासन सगळं वगैरे आहे या. तर गाईज अक्षरशः माऊली महाराजांचे दर्शन आपल्याला अक्षरशः जेजुरीमध्ये झालेच. गाईज बघू शकतात जेजुरीचे हे डोंगर पण कसले दिसायला लागले तर खतरनाक भारी वातावरण आहे एकदम. माऊलीचा सोहळा म्हणजे काय बघायचंच काम नाही. आणि गाईज बघू शकतात डोंगरावर सुद्धा जाऊन लोक आंघोळ वगैरे करून कपडे वगैरे पण वाळू घातलेले तिथं तुम्हाला दिसत असतील तर डोंगरावर पण एक लोक नाही का आंघोळ बिंगोळ करून तिथं थांबलेले तर इथं बघू शकता तुम्ही कपडे वगैरे वाळू घालायला लागले. आणि आज पोलीस प्रशासन पण लई टाईट आहे नाही का म्हणजे माऊली महाराजांच्या दिंडी सोबत सगळे महाग चालू इथं. आणि समोर पण बघू शकतात इथं गाडी आहे पोलिसाची हे बघा इथं पोलिसाची गाडी पोलीस प्रशासन पण लई टाईट आहे आज नाही का. बघा हे जेवायला पण रस्त्यावरच येतं लोक जेवण वगैरे रस्त्यावरच करायला लागले तर गाईज हे आनंद असतंय लोकांचा. खूप भारी वाटतं गाईज असंच तुम्हाला कुठंच बघायला भेटणार नाही जे की फक्त आपल्या महाराष्ट्रामध्येच बघायला भेटत. वारकरी संप्रदाय सगळे एकच सोहळा. तुम्ही या कधी वारीला तुम्हाला पण असे नवीन एक्सपिरियन्स करायला भेटतील काही नवीन बघायला भेटत तुम्हाला. काही बघू शकता हे रेल्वेचा ट्रॅक आहे वाटतं रेल्वेची पटरी पण आहे इथं. काय बघू शकता इथं लोक कशा पाण्यामध्ये वगैरे आंघोळ करतात हे समोर दिसत असेल तुम्हाला. पाणी वगैरे कसं इथं मस्त लोक आंघोळ्या करायला लागतात. एक छोटासा असा वडा आहे मस्त उड्या मारून आंघोळ करायला लागतात त्याच्यामध्ये. तर काय बघा सकाळ म्हणजे लोक दिंडी वगैरे असं चलून वगैरे आले तर असं बघा कशी झोपतात गाईज एवढे कशी झोप येते गाईज. दोघं बाबा बघा कसे झोपले तर होय चलो थकत असते सकाळपासून त्याच्यापासून चलतच असेल त्याच्यामुळं का नाही टाइमपास करतो तुमच्या सारखा आहे का नाही. तुम्ही पण लई टाइमपास करता का कुठं पण
ते झोपले कसे मी ते विचारायला तर तुम्ही लावायला आता टाइमपास. मग आता टाइमपास नाही काय बघा ना ते आता मग चलू चलू थकत येत आता अरे मग. तुम्ही इतकं पहिले जमले तर इतक्यात पण ते आता रन कमी ना. हा तुम्ही चलत नाहीत का? ते नाही ते सगळी सेवा करते तर अशी आपण पण तशी सेवा करणार त्यांच्याकडून शिकून घ्यायचं सगळं. शिवाय द्यायचं कसे गाय 100 बडकर 1 शिव्या देतात गाय तुम्हाला. इथं म्हणजे पहिली शिवी होती तुम्ही ऐकलेली, आज इथले भारी भारी शिव्या देतात तुम्हाला. रोज ऐकून झाले नवीन. मदन भाऊ बघा कसे असेल आपले काय. आमचे पप्पा म्हणले होते ही दिंडी लय भारी आहे. ही बघा ही गाय ही दिंडी बघू शकता. कोणती? इस्कॉन. इस्कॉन म्हणजे ते म्हणजे असं बाहेरच्या देशातली. हा ते नंदी पण बघा ना ते कसं आहे त्यांचा मोठ्या शिंगावाला एकदम. हे लोक आपले जे बाहेरचे देश इस्कॉन म्हणजे बाहेरचे देश आहे. हा त्याचे भजन फिरणं चांगले असते ते बंधन बघ असं आहे का? ढोल ताशे हे ते. हा. तर काय जाता आपल्याला जाता जाता इस्कॉन ती पण दिंडी दिसली. त्यांचं पण एकच नंदी गाय असा ओढत आहे ते जर खतरनाक. आपण आता पुढे गाय पुढे जाऊन बघितलं तर गायच आता बघू शकत इथं माऊली एक आपले असं अंग वगैरे दुखायला असेल त्यांचं तर मस्त दाबून द्यायला लागले तर त्यांचं बघा रस्त्याला झोपलं तर सगळं अंग पण चेपायला लागले त्यांचं. आता बघा त्यांनी पाय पण उचलतात. आता बघू कसे असतील माय मोडून टाकतात का काय त्यांचा हात पाय. बाबू माऊली ते एकदम पायाळू दिसतात गाई त्याच्यामुळे बघा ना कसं एकदम असं सगळं रट्यालाच मोकळं करीत. ढिला सोडा माऊली ढिला सोडा. हा काय अंग दुखायला काय? अरे बापरे झटका बसला का? तर काय आता बघू शकता आम्ही त्या ट्रॅफिक मध्ये आता फसलो होतो नाही का. बघू शकता तर समोर किती ट्रॅफिक आहे आणि ते मामा तिथं बघा असे पहिलवानी जोर काढायचे तिथं. आता झाले त्यांची कमीत कमी त्यांनी पण अगो माय काय थाप आणली त्यांनी लय खतरनाक. हे बघा काय लय खतरनाक पैलवान होते काय की. तर आता त्यांनी पैलवानी जोर काढले तर वन टाइम किती काढले असेल तर काय बघू शकतो. वन टाइम मध्ये 200-250 मारल्या पटकन उठले ना अशी थाप आणली जण काय बघत काम नाही ते रेकॉर्ड करायचं. हा ट्रॅफिक बघा ना जायचं आहे ट्रॅफिक. आता गाय तिथून आपल्याला निघायला टाइम लागेल थोडासा. तर गाय आता आपण डायरेक्ट आता भेटू तुम्हाला कुठं डायरेक्ट स्पॉटवर गेल्यावर आपलं रावट्या बिवट्या मारायचं तर डायरेक्ट स्पॉटवर भेटू. तर गाय जाता बघा आपल्या गाड्या वगैरे सगळ्या इथं लावलेल्या आहेत. ही ब्रिज आहे जेजुरीच्या पुढे आपल्या सगळ्या गाड्या वगैरे इथं लागलेल्या आहेत. तर इथून पोलीसवाले म्हणजे इकडल्या साईडला आपल्याला इकडल्या साईडला जायचं आपला मुक्काम वगैरे इकडल्या साईडला तर इकडल्या साईडला वगैरे जाऊन देण्यात कारण की वारकरी वगैरे यायला लागले तर त्याच्यामुळं. तर आता बघू. तर आता आपल्या आत्या आहेत सोबत आत्याला विचारू वगैरे आपण काय म्हणतात आत्या वगैरे त्या गोष्टीमुळे. तर जायला आपल्या तिकडल्या साईडला जमणार नाही. ज्ञानेश्वर महाराज सगळी पालखी वगैरे जर निघाली तर त्याच्यानंतर आपल्याला जायला वगैरे भेटेल कारण की लोक वगैरे यायला लागले तर त्याच्यामुळे त्या साईडला आपल्याला जायला जमणार वगैरे नाही. स्वयंपाक वगैरे पण राहिला आहे. हा त्याच्यामुळे खूप वेळ झाला ट्रॅफिक मध्ये वगैरे या करा साहेब फक्त तेवढं थोडंसं ऍडजस्ट. एकच मिनिट आहे. 1 मिनिट आहे. हा आई काल आहे का तुम्ही? काल 3 मावल्यांचं काय झालं माहितीये का? माहिती काय झालं? मोबाईल मध्ये काय झालं? ते आहे. मग आता असं झालं तुम्ही काय करायचं? नाही असं हो हा? अरे बाबा चांगलं आहे काय? नाही नाही ते तर आहे बरोबर आहे तुमचं पण. ही आमची इच्छा नाही आहे. ही थोड्या वेळाने एक तासाने तुम्ही संपून घ्या. थोड्या तुमची गाडी घेऊन जा ना तुम्ही. हा तासभर थांबा ना. ठीक आहे ठीक आहे. आई ही माऊलीची पालखी गेली. मी गाडी सोडतो तुमची हा 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 फक्त पण 2 मिनिटासाठी फक्त माऊली यायचा टाइम झाला. ठीक आहे ठीक आहे ठीक बाकी आहे. तुम्हाला त्रास देणं हा नाही येतो. नाही नाही त्रास तर नाही. त्रास देणं हा येतो नाही आमचा. नाही नाही ते आहे. आता तुमचं काम आहे ते नाही. नाही नाही चुकीचं आता लोक भानत राहतात बाई. हो तेच ना तेच बघायचं
तुम्ही बघू शकता इथे आपण थांबलेलो आहे हे भारतीय विद्यापीठच्या आपण जवळजवळ आहे तर ह्या ब्रिजच्या खाली आपण थांबलेला होता. तर आता बघू आपण आपल्या जागा पण आपल्याला थांबायसाठी इथं जवळच वगैरे आहे. तर आता आपण बघूया आपण पोलीस साहेबांना वगैरे बोललो तर जाण्याचा वगैरे पण ते म्हणले की म्हणजे माऊलीची दिंडी वगैरे जाऊ द्या मग त्याच्यानंतर तुम्हाला जायला वगैरे जागा देतो ना आपण. आणि काल तुम्ही बघितलं ते एवढा मोठा जेजुरीमध्ये प्रकरण झालं 3 बाया वगैरे वारल्या तर ते असं होऊ नये त्याच्यामुळं रॉंग साईडने वगैरे जाऊन द्यायला गेले तर चांगली गोष्ट आहे. आपण पण ऐकलं पाहिजे पोलीस प्रशासनाचं वगैरे सगळ्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. तर बघू आता काय होतं ह्या गोष्टीवर आपण पुढे अजून बघू. तर गाईज आता आपलं हे जे स्पॉट आहे बघा ही तर हे स्वामी समर्थ मंदिर वगैरे आहे तिथं आपला आजचा मुक्काम आहे. तर इथं बघा हे जेवणाची वगैरे तयारी वगैरे आहे चालू इथं ह्यांची. आणि इथं माऊली महाराजाची आता दिंडी वगैरे येणार आहे म्हणून खूप गर्दा वगैरे हे झालेला वगैरे आहे. तर अर्धे ब्रिजच्या खालून पाठवायला लागले तर आणि अर्धे लोक म्हणजे असं ब्रिजच्या वरून पाठवायला लागले तर गर्दा वगैरे होणार म्हणून आता माऊली महाराजांची दिंडी वगैरे आली जवळ पोलीस प्रशासन पण थांबलेले पोलीसवाले पण थांबलेले तर तिथं सिक्युरिटी वगैरे एकदम टाईट झालेली पालखी येते म्हणून सगळे थांबले तर दर्शनासाठी माऊलीच्या. ह्या साईडने तर आता गाड्या वगैरे येणार नाही तर आता जवळच माऊली महाराजांची पालखी वगैरे जात नाही जवळच आपल्याला इकडून आता गाडी टाकायला वगैरे जमणार नाही. तर आता जाऊ आता ब्रिजच्या खाली वगैरे जाऊ आपण. ब्रिजच्या खाली साईडला गाड्या लावलेल्या आहेत पुन्हा आता इकडून निकडल्या साईडने तर येईल लागल्या तर गाड्या बघू आता. तर गाईज आता बघू शकता ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वगैरे आली तर इथं साहेब वगैरे थांबलेले होते. तर गाईज पालखीचं आलेली आता जवळजवळ तुम्ही बघू शकता. तर श्री संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ. तर गाईज आता जाऊन बघू आपण एकदम पोलीसवाले वगैरे पण आहेत. तर गाईज हे बघू शकतात गाईज पहिलं डोळे टाकून अक्षरशः बैलांनी बघितलं. तर गाईज माऊली त्यांना दर्शन घेऊ दमानी टाकू या माऊली. तर काय अक्षरशः किती गडबडी दर्शन झाले 2 मिनिटाचे दर्शन झाले पण लय भारी वाटलं. धडधडत झालं असं एकदम धडधडत झालं. तर काय आता पालखी वगैरे गेलेली आहे सगळं झालेलं आहे. आता पालखी जस्ट गेली आता. हा ना मी त्यांना बोलू लागलो म्हणलं 2 गाड्या वगैरे जाऊन द्या आमच्या तर ते म्हणले कामा म्हणले पालखी जाऊन द्या तेवढं जस्ट पालखी वगैरे आली माहिती का. लय भारी वाटलं एकदम ना. चालतंय आता काय बघू 10-15 मिनिटं थांबू आपण. बरं 10-15 मिनिटं थांबू आणि जाऊ आपल्या स्पॉटवर. तर गाईज आज मला एक अचानक लयच भारी बघायला भेटलं. माऊली 2 मिनिटं थांबा माऊली 2 मिनिटं टाइम आहे का माऊली. माऊली तुम्ही दिंडी म्हणजे अशी तुम्ही दोघंच आहेत का स्वयंपाक वगैरे सगळं तुम्ही स्वतःच ह्याच्यावरच. वा माऊली लयच भारी वाटला. किती वारी आहे 25वी. वा चांगला हा बर लय भारी वाटलं हा. चालतंय तुम्ही कुठले आहेत पुणेकर आहेत का. आम्ही बीडकर असं आहे का. बर तुमची म्हणजे किती वारी वगैरे एक अच्छा चांगलंय बर चांगली गोष्ट आहे. हा दरवर्षी 1 टप्पा करतो. मग चांगलं आहे ना. बरं जिथे वारी मुक्कामी तिथे छान आहे त्याच्या पुढे जायचं. चांगलंय खूप चांगले. मी ब्लॉग वगैरे बनवतो मी म्हणलं असंच मी दिसले नाही का मला ते तर त्याच्यामुळे म्हणलं बनवावं वगैरे त्याच्यामुळे चालते. रामकृष्ण हरी. तर गाईज आता आपल्याला येऊ द्या. तर गाईज आता आपण गाडी काढायला लागलो आता दमादमाने. तर आता आपण निघूया गाईज इथून आता दमाने जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर येऊ द्या भैया इकडून दाबा इकडून असं दाबून गाडी काढायची. तर गाईज आता आपल्या सगळी गाडी आता माऊली सर का माऊली पाय फक्त गाडा ट्रक यायला लागली थोडं जागा द्या फक्त थोडीशी जागा द्या
माऊली थोडी जागा द्या फक्त, गाडी काढायची या. माऊली थोडस जागा द्या फक्त, गाडी काढायची या. तर गाईज आता आपण लवकरात लवकर गाड्या वगैरे काढून घेऊ. खूप सपोर्ट केलाय आपल्या साहेबांनी, खूप धन्यवाद साहेबांचे. आणि इथं सगळे जेवढे प्रशासन आहेत त्यांचे खूप धन्यवाद मानतो मी. माऊली मारा, फुल टर्न मारा. तर गाईज आता काढून घेऊ आपण गाड्या. तर गाईज आता काढून घेऊया इकडून. रिवर्स मध्ये दाब माना त्याला. फुल मार, फुल मार मार. माऊली माऊली मागे या ना 2 मिनिटं. इकून जावा, इकून जावा, इकून जा. हा काय जाता ह्या साईडने वगैरे गाड्या काढल्या आता. तर आता निघत आहे दमादमाने सगळ्या गाड्या. तर काय जाता साहेब आपल्या एक 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 गाड्या काढून द्यायला लागलेत. ही दुसरी गाडी आहे आपली. महाग तिसरा एक अजून टेम्पो पण आला. चला चला दमादमाने, चला चला. आता ही आपली लागलेली आहे ही पण गाडी. आता ही दुसरी एक गाडी. आता आत्या न्या तुम्ही, जागेवर न्या. हो जमतंय. तर काय आता आपले स्वयंपाकाच्या वगैरे गाड्या वगैरे गेल्यात आता. तर गाईज आता सगळं ओके झालेलं आहे. एकदा साहेबाला भेटू आपण. तर गाईज आता निघालेला आहे. सर खूप खूप धन्यवाद बरं का, खूप सहकार्य केलं तुम्ही आम्हाला. येऊ का साहेब. तर गाईज आता आपण भेटलेलं साहेबाला वगैरे पण. तर आता आपण जाऊया आता आपल्या गाड्या. आपल्या साहेबांनी खूप सहकार्य केलं त्याच्यामुळं टेन्शन नाही. तर गाईज आता थकलो. आता आपला स्पॉट वगैरे तुम्हाला दाखवतो. गाड्या वगैरे आता एकदा काढून देतो. इथून आतमध्येच आहे, टेन्शन नाही. तर गाईज आता आपल्या सगळ्या गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. आता इकडे बघा 1 2 3 4 5 गाड्या. अजून एक गाडी महाग राहिलेली. आता स्वयंपाकाची वगैरे तयारी करायची आता चालू. आता गॅस वगैरे आता सगळं काढून घ्यायचा आणि टेन्शन नाही आता. सगळे तरी एक गाडी राहिली महाग आहे का नाही. काढली ना राव, सगळ्या गाड्या घेतल्यात मी. आई सरची काढली ना राव. हे असं आहे तुमचं. तर आता सगळं आता स्वयंपाकाला वगैरे तयारी करते ना. आता होईन आपले लोकेशन दाखवतो. आता रावट्या वगैरे आपल्याला कुठं मारायचं ते पण दाखवतो गाईज. आणि आजचा ब्लॉग आता इथून पुढे आता मला तर असं वाटतंय आता स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर आता इथं सगळ्या आपल्या रावट्या वगैरे येणार मित्रांनो. मस्त लोक आराम करायला लागलेत, मस्त झाडाखाली वगैरे छान आहेत. अण्णा बसलेले आहेत आपले तिथं. इथं आता आपल्याला सगळ्या रावट्या वगैरे मारायच्यात मित्रांनो. आणि आजची पंगत वगैरे आज इकडं आहे आपले हे आहेत. तर गाईज आता आमच्या सगळ्या गाड्या वगैरे तर तिथं लावलेल्या वगैरे आहेत. आता जेवणाला आता डायरेक्ट संध्याकाळीच होणार आहे. तर आता खाली इथं भंडारा होता नाही का. तर आता आपण तिथं चाललो. तर आता मी आणि आमचे भाऊ इथं तिथं आता जेवण वगैरे करतो ना आम्ही आता. आणि डायरेक्ट संध्याकाळी आता आमच्या इथं जेवायला वगैरे होईल. तर म्हणजे संध्याकाळीच होईल डायरेक्ट. आजचा मेनू काय आहे, खिचडी भजे आणि पापड वगैरे असं आहे. जिलेबी, सॉरी जिलेबी, कढी आणि कढी नाही, कढी आहे का, म्हणजे खिचडी भजे आणि जिलेबी 3 आयटम आहे आपलं. तर आता आपण इथून खाली चाललो. आता इथं खाली भंडारा आहे. तर तिथं भंडाऱ्यात जेवण वगैरे करून येऊ मस्त. आणि पुन्हा गाईज आता आंघोळ वगैरे पण राहिलेली आपली. तर आंघोळ वगैरे डायरेक्ट आता आंघोळ वगैरे करून आपण डायरेक्ट जेजुरीच्या दर्शनाला वगैरे जाऊ डायरेक्ट. तर काय टेन्शन नाही. आपला ॲड्रेस आहे थांबायचा इथं स्वामी समर्थ मंदिर भारतीय विद्यापीठच्या जस्ट समोरच आहे आपला ॲड्रेस. तर गाड्या वगैरे सगळ्या इथं आलेल्या आहेत. आणि आपला मेन दुसरा टेम्पो पण आलेला आहे रावट्याचा, जे की महाग राहिलेला होता. ते बघू शकता समोरून यायला लागलाय. तर टेन्शन नाही आता. तर आता आपण जेवण बिवण करू आणि डायरेक्ट आता आंघोळ बिंघोळ करून डायरेक्ट जेजुरीला जाऊ आता आपण डायरेक्ट. आणि तिथून आज काही हालतीत दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. ते काल पण राहिलं होतं, काल पण म्हणलं होतं तसंच घेऊ पण काल काय जाण झालं नाही. आता रावट्या बिवट्या मारल्या सगळं झालं की मग आपण डायरेक्ट दर्शनाला वगैरे जाऊ. तर गाईज आपण आलेलो आहोत आता भंडाऱ्यामध्ये. इथं बघू शकता इथं भंडारा वगैरे चालू आहे. मस्त लोक वगैरे बसल्यात. तिथं गरमागरम पुऱ्या वगैरे तळायला लागल्यात. आणि आपले आचार्य साहेब पण आलेले तिथं. तर जेवण वगैरे करू आपण आता. इथं प्रसाद देऊ आणि जाऊ.
तर काय आता आपण वाढून वगैरे घेतलं नाही. तर मेनू बघू शकता तर होय काय काय मेनू या आलूची भाजी, सालाद म्हणजे कांदा आणि भात आहे, मसाले भात, पुऱ्या आणि शिरा असं नंबर 1 आयटम आहे. आणि ह्यांनी तर आधीच घेतलं होतं चालू. कशी भाजीला टेस्ट वगैरे क्वालिटी नंबर 1. तर काय आजचं दुपार तसं आपलं काय नाही टेन्शन नाही, साधं बाहेर इकडं अजून त्याच्या एकदम नंबर tension आहे. नाही. पद्धतशीर झालं का? तर काय आता आपण जेवण करून आपण जाऊ. आता आपल्याला रावट्या बिवट्या पण मारायच्यात पुन्हा, तर टेन्शन नाही. तर जेवण करून घेऊ. ओके. तर गाईज आपण आता बघितलं तुम्ही जेवण करून आलतो. आता इथं रावट्या वगैरे मारायला चालू सुरुवात तर केली. आता 2-3 रावट्या आता होईल, तिसरी चालू आहे. आता दमादमाने होत्या सगळ्या रावट्या. लय कदरून गेलो आता. हां सगळं उन्हातानाने जीव असा सगळा पाणी झालाय. होय पाणी झालंय. कसं झालंय? पाणी झालं. हा ऊन लागायला लागलंय. होय विक्रम राठोड काय म्हणतात आबा? काय म्हणा ते आंबट वास यायला लागलाय म्हणले सगळा वरणाचा. वरणात कुस्ती खेळायची, त्यांची दोघांची कुस्ती लावायची आज. तर गाईज आता तुम्हाला आज कुस्ती सुद्धा बघायला भेटन, मदन भाऊची आणि विक्रम भाऊची. काम कमी गाईज, काम कमी आणि धिंगाणा जास्त आहे ह्यांचा, नाही का? होय मामा, काम कमी आणि धिंगाणा जास्त आहे. हो ना, हो जमतंय. नाही आज मधुला माऊली करायचं आपल्याला. तर गाईज आता आवरू. आता आपण दमादमाने सगळ्या ह्या रावट्या वगैरे झाला की आता आपल्याला आंघोळ वगैरे पण राहिली, आंघोळ वगैरे करू आणि जेजुरीच्या दर्शनाला जाऊ. धन्यवाद. तर गाईज आता आपलं सगळं आवरलेलं आहे. आता आपण सगळं सामान वगैरे घेतलंय, मग्या बिग्या मस्त. आता आंघोळ बिंघोळ करू मस्त. आता तिथं आपले शांता मावशी आहेत, त्यांचे बकेट वगैरे घेऊन आता आपण आंघोळ वगैरे करू. आता